गोर बंजारा समाजाच्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन आपण केलेलं आहे। नेमकी ही संकल्पना काय आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय समाजाला संदेश देणार आहात? येत्या 15 तारखेला गोंडराजे मैदान किनवट येथे भव्य राष्ट्रीय बंजारा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्या कार्यक्रमामध्ये बंजारा समाजाची वहिवाट, बंजारा समाजाची रीती रिवाज, सण त्योहार हे सगळा इतिहास, संपूर्ण इतिहास बंजारा समाजाचा याच्यामध्ये दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि किनवट माहूर ही जी भूमी आहे ही पुरातन काळापासून एक सांस्कृतिक संस्कृती जोपासून चालत आलेली ही भूमी आहे। आणि संत महात्म्याच्या भूमीमध्ये बंजारा समाज अतिशय घनदाट जंगलामध्ये वास्तव्यात असून येथील संपूर्ण बंजारा समाजाची सांस्कृतिक कशी वहिवाट आहे, गीत, राज, त्योहार, तीज त्योहार ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। ह्यासाठी समाजातील बहुसंख्य अशा कोणी डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, प्राध्यापक असेल, मोठमोठे अधिकारी असतील किंवा राजकीय पटलावरील व्यक्तिमत्व असतील, हे संपूर्ण एका स्टेजवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि ह्या समाजाची वहिवाट, रीतिरिवाज आम्हाला जगभरात मध्ये प्रसिद्ध करायची आहे। यासाठी हा कार्यक्रम विशेष करून आम्ही इथे आयोजित केलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमामध्ये समाजातील जे भजनकरी मंडळी आहे, जे तीज त्योहार मनवणाऱ्या मंडळी आहेत, महिला भगिनी आहेत, ह्या सगळ्या महिला भगिनी आणि भजनकरी मंडळी, महाराज लोकांना आम्ही विशेष करून लेंगी खेळणाऱ्या लोकांना सगळ्यांना इथे निमंत्रण देऊन त्यांचा सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे त्यांना कशा प्रकारे योजना देता येईल ह्यावरही आमचा विशेष करून फोकस असणार आहे। त्यामध्ये आम्ही सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहे। तशा प्रकारची आम्ही व्यवस्था तिथे केलेली आहे। एका रजिस्टरवर संपूर्णपणे त्यांचा इतिहास आम्ही लिहिणार, म्हणजे त्यांचा ॲड्रेस आम्ही ॲड्रेस लिहू, त्यांचं वय, अशा प्रकारे त्यांचं रजिस्ट्रेशन होईल। आणि ही संपूर्ण कॉपी आम्ही सांस्कृतिक मंत्रालयाला देऊ, जेणेकरून त्यांना ज्या प्रकारचे फॅसिलिटी मिळतील त्या फॅसिलिटी आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करत, त्यांना ज्यांना पगार चालू करायचा त्यांना पगार चालू करण्याचाही आमचा प्रयत्न। म्हणजे छोटं व्यासपीठ, हा भव्य असा व्यासपीठ आहे। आणि याचा संपूर्ण बंजारा समाजाच्या बांधवांनी याचा फायदा घ्यावा हीच माझी कळकळीची विनंती आहे। मी एक प्राध्यापक मेरसिंग पवार या कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण ह्या सुवर्ण संधीचा निश्चितपणे फायदा घ्यावा, आपलाही फायदा करून घ्या आणि संपूर्ण समाजाचा कसा फायदा होईल, कसा बेनिफिट मिळेल याच्याकडे आमचे विशेष करून लक्ष असणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये ही हा दोन नम्र विनंती आहे। माझं नाव नाही, त्यांचं नाव आहे, याचं नाव नाही, त्याचं नाव, अशा प्रकारचं काही राजकारण करू नका। सगळ्या राजकीय लोकांना माझी काय नम्र विनंती करू इच्छितो की आपण एक मोठ्या मनाने, उदार मनाने या कार्यक्रमाला सहकार्य करा आणि हा कार्यक्रम कशा प्रकारे सफल होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावा अशी कळकळीची नम्र विनंती करून येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी मिळून गोंडराजे मैदान येथे 15 मार्चला उपस्थित राहावे। समाजातील नामवंत व्यक्तिमत्व इथे येत आहे, सगळे मंत्री गण इथे येत आहे, सगळ्या मोठे मोठे कलाकार लोक इथे येत आहे, तेव्हा आपणही या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार व्हावा अशी माझ्याकडून मी नम्र विनंती करीत आहे। धन्यवाद। जय शिवलाल।